नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी. दहिवडी आगाराचा आधारवड आता बारामतीच्या वाटेवर. दहिवडीच्या अंगणात आज शांततेचं दुःख दाटून आलंय. हसणाऱ्या चेहऱ्यामागे डोळ्यातलं पाणी लपून राहिलंय. निरोप एका अधिकाऱ्याचा नव्हता, तो तर घरातील ज्येष्ठ माणसांचा होता. आगार व्यवस्थापक म्हणून ओळख होती, पण प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी ते कुटुंबातील सदस्य होते. अडचणींचे डोंगर समोर उभे राहिले ते छातीत ठोकून म्हणायचे, काळजी करू नका, आपण सगळे मिळून मार्ग काढू. त्यांच्या शब्दात विश्वास होता, त्यांच्या नजरेत माया होती. शिस्तीत कठोर, पण मनाने मात्र आईच्या माये इतके कोमल होते. कोणाच्या घरात दुःख आलं, कोणाच्या आयुष्यात संकट आलं, तेव्हा फाईल पाहणारा अधिकारी नव्हे, तर माणुसकी जपणारा आधारवड धावून यायचा. आज तो आधारवड बारामतीच्या दिशेने निघून चाललाय आणि दहिवडीच्या प्रत्येक कोपऱ्यात आठवणींचा पाऊस कोसळतोय. आज अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण जात आहे पद नव्हे, जात आहे हृदयात घर केलेलं एक माणूसपण. काही नाती रक्ताची नसतात, ती विश्वासाची असतात. अशाच विश्वासाचं नाव होतं श्री कुलदीप डुबल साहेब. आज निरोप देताना शब्द साथ सोडत आहेत, घसा दाटून येतोय, कारण भावना बोलायला तयार नाही आहेत. दहिवडी आगार म्हणतोय, साहेब, तुम्ही आम्हाला कधीच एकटं सोडलं नाही. आज मात्र तुमच्या जाण्याने हे अंगण खरंच पोरकं झालंय. झाड जेव्हा सावली देतं तेव्हा त्याची किंमत उन्हात कळते. तसंच तुमचं अस्तित्व होतं. तुम्ही असताना संकटही लहान वाटायची. तुमच्या प्रत्येक शिकवणीत, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यात आम्हाला माणुसकीचा धडा मिळालाय. बारामतीला तुमचा अनुभव लाभेल याचा आनंद आहे, पण दहिवडीच्या डोळ्यातलं पाणी सांगतंय, तुमचा आधारवड आज दूर चाललाय. तुमच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. देव तुम्हाला उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घ आयुष्य देव. दहिवडी आगारातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात तुमचं स्थान सदैव अटळ राहील. निरोप हा शेवट नसतो, तो पुन्हा भेटण्याची आशा असतो. पण काही माणसं अशी असतात, ज्यांचा निरोप घेताना डोळे रडतात आणि हृदय शांतपणे तुटतं. डुबल साहेब बदली होऊन जात आहेत, तुमची प्रतिक्रिया काय आहे? नंबर एक माणूस. अजून काय? अजून काय आता असं आता काय आम्हाला नाही एवढं साहेबाविषयी प्रतिक्रिया काय आहे? नंबर एक. नंबर एक. सोनलकर साहेब, साहेबाविषयी प्रतिक्रिया काय आहे तुमची? साहेब सोन्यासारखा माणूस, एक नंबर डेपोला आमच्या, म्हणजे त्यांनी ऊर्जित अवस्थेत आणलं. एकदम तळातला डेपो शिखरावर नेऊन ठेवला. महाराष्ट्रात ब्रेकडाऊनबद्दल एक नंबरचा डेपो होता, आता महाराष्ट्रात एक नंबरचा डेपो आणला. आणि तुम्ही तर ह्याच्या अगोदर गाड्या बघितल्यास काय होत्या, आता नाही तुम्हीच काम केलं आहे. पण त्यांनी चांगली गोष्ट असो, साहेबांनी अगदी वर्षामध्ये एखादं साहित्य नसेल तर अगदी डी सी साहेबांपर्यंत सुद्धा त्यांनी फॉलोअप घेतला. आणि नाईटला तर फार 2 वाजेपर्यंतची शिफ्ट, पण 2:30-3 वाजेपर्यंत स्वतः साहेब आमच्यासोबत थांबत होते आणि करत होते काम.
सगळ्यात वरची पोस्ट मुंबईची कुठली पोस्ट असते सगळ्यात वरची GMच्या नंतर मग एमडी, पण ते एमडी IAS अधिकारी असं GM आपल्या वरची पोस्ट मिळावी. जाधव साहेब जय श्रीराम. जय श्रीराम. साहेबाविषयी प्रतिक्रिया काय आहे तुमची? बदली होऊन गेले असा पुढं. अधिकारी पुन्हा या डेपोला मिळणार नाही. तुमची प्रतिक्रिया काय? साहेबांनी एकदम चांगलं काम केलं, सर्वांना चांगल्या सवयी लावून दिल्या. बोला की बापू. बापू बोला. हो हो. पडतरच आहे माझं होणार होतं ना. एवढं डोळं दुखते, एवढं दुखते. वाढलंय का? नंबर वाढला ना. कोरडे साहेब पडतर साहेब हजर होणार होतं ना. हॅलो, तिकडे गेलं ऑफिसमध्ये ये. रूम बद्दल काय संपर्क झाला का? झाला सचिन केले की केले ना या तिथं माझा पुतण्या कुठं हे केलं UPSC आहे का? UPSC रोडला जाणार निवांत. त्यांना गर्दीचं बाहेर पाहिजे. कुठल्या रोडला? जवळचे रोड बाहेर पुढे पुढं आहे ना, तोच आहे रे. तेच की UPSC चौकातलं पुढं. हा राईट. या काय देऊ? UPSC चौकात इथं ब्लॅक आहे, ब्लॅक आहे ना, ब्लॅक आहे. सगळ्यांनी चहा द्या ना बरं का, सगळ्यांनी चहा द्या ना. सुरुवात माझ्यापासून पाणी नको पाणी अजिबात नाही. चहाच घ्यायचा, पाणी मागायचं. चला द्या महत्व. साहेबाविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे? खूप चांगलं होतं. कुटुंब चांगलं, कुटुंब प्रमुख चांगला असला की कुटुंब चांगलं चालतं. आणि हा वडीलधारी माणूस आपल्याला मिळणं इथून थोडं अवघडच आहे. तुमच्याविषयी अडीअडचणीला काय काय तत्परतेनं तुम्हाला मदतसाठी धावून आले साहेब? न सांगण्यासारखे आहेत. माझ्या मुलाचे शिक्षण न होणारे त्यांच्यामुळेच झालेले आहेत. अजून तुमच्याविषयी मदतीला वेळोवेळी तुमच्या मदतीला धावून आले साहेब, त्याविषयी तुमची प्रतिक्रिया साहेबाविषयी काय आहे तुमची? साहेबांनी प्रत्येक गोष्टीला तोंड देऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. प्रत्येकाचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. आणि प्रत्येक गोष्ट असली तरी सगळ्याला सांभाळून काम करणं. साहेब बदली होऊन जाताना तुमच्या मनात काय निर्माण झाली प्रतिक्रिया? वाईट वाटतंय, सगळ्यात वाईट वाटतंय. साहेब जेव्हा बदली होऊन आले त्या परिस्थितीला डेपो कसा होता आणि आता कसा आहे याविषयी काय तुम्ही मत व्यक्त करता? ज्यावेळेस साहेब डेपोमध्ये आलं त्यावेळेस डेपोची शून्य प्रगती होती. त्यावेळेस आता निघून चालत डेपोची भरभराटी करून चाललेलं आहे. काय बघते इथे माझं त्याच्याबरोबर परत बोल तात्या, परत बोल. ए तात्या परत बोल. हां, जाधव साहेब, डुबल साहेबाविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे? आणि तुम्हाला वेळोवेळी मदत केली, तुम्ही आजारी असताना सुद्धा मदत केली, त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? खरं सांगायचं म्हणजे डबल साहेबांनी मला एवढी मदत केली की ईश्वरानं जेवढी केली नाही
एवढी मला मदत केली. आता माझं कंठ भरून आलं. मी जास्त काय बोलू शकत नाही. डुबल साहेब विषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे? आता बदली होऊन कुदळे साहेब, हां बोला. डुबल साहेब विषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे? जेव्हा डुबल साहेब इथं आले त्या पिरियडला डेपो कसा होता आणि आता कसा आहे, याविषयी तुम्ही प्रतिक्रिया काय व्यक्त करू शकता? मी गेली 15-16 वर्ष या डेपोमध्ये काम करत आहे. भरपूर आगारसभा आले गेले, पण हा अशी आगारसभा होणे नाही. डुबल साहेबांचं म्हणजे जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. डेपोतल्या सुधारणा म्हणा, कर्मचाऱ्यांशी एकरूप होणं म्हणा. पॉज करतो. काय राजतोष खडे साहेब, डुबल साहेब विषयी तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता? देवडे आगाराचे आगार व्यवस्थापक माननीय कुलदीप डुबल साहेब हे गेले 2.5 वर्षापूर्वी आपल्या आगारात आलेले आहेत. तिथपासून देवडे आगाराचा जो कायापालट झालेला आहे, त्यांनी कर्मचाऱ्याशी इतकं. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्तेवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.